निश्चितपणाने देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर फोकस केला 2014पासून. मग ते शौचालय असेल, आमच्या महिला भगिनींचा सन्मान करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं, गोरगरिबांना घरं देण्याचं काम असेल त्याच्यामधून गोरगरीब माणसाचा सन्मान केला, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मोदीजीने हातात काय घेतला, हर घर जल हर घर नळ. जल जीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक घराद्वारे नळाने पाणी गेलं पाहिजे आणि आमच्या भगिनींचा सन्मान वाढला पाहिजे, हा हेतू मनामध्ये ठेवून देशातल्या प्रत्येक गावामध्ये ही योजना राबवण्यासाठी मोदीजींनी राज्यांना पैसे दिले. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे 50% पैसे, राज्य सरकारचे 50% पैसे या योजनेतून ही आपली शहापूरची योजना मंजूर झालेली आहे. आणि शहापूरच्या पाण्याची योजना ही निश्चितपणाने देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी, मी जसं सांगितलं, त्यांनी पाया घातला आणि कळत चढवण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि आज ह्याचं काम सुरू झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ही योजना कार्यान्वित होईल आणि 105 गावांचा पाण्याचा प्रश्न निश्चितपणाने सुटेल. त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये जी ह्या धरणाच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत त्यांच्यासाठी दुसऱ्या प्रकारच्या योजना आपल्याला कराव्या लागतात. आणि म्हणून भातसाच्या पात्रामध्ये येणारी जी गावं आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आपल्याला करता येतात का, ह्या बाबतीत जिल्हा परिषदेला मी स्वतः सूचना देऊन DPR बनवण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये शहापूरच्या पाण्याची समस्या निश्चितपणाने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुटेल असं म्हणून. कोठारी गावात 31 कोठारी गावात गेलं. कोठारी गावात ज्या भातसानी मशीन टाकलेलं आहे 1 किलोमीटरचे पाणी, आणि तिथे आश्रमशाळासाठी एक वेगळं लाईन आज टाकण्यात आलेलं आहे. तशा प्रकारे भातसात आजूबाजूला टाकले तर भरपूर लोकांना पाण्याचा त्रास कमी. आपण त्या ठिकाणी जाऊन बघून आलात, मला त्याची माहिती घ्यावी लागेल. अशा प्रकारे लाईन टाकून पाण्याची समस्या सुटत असेल, टँकरपासून मुक्ती मिळत असेल तर निश्चितपणाने तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला मी करेन. साहेब, आता 31 तारखेला 96 कोटी निधी रिटर्न गेलेलं आहे, परत गेलेलं आहे आपला शहापूरचा. आणि चालू वर्षापेक्षा यावेळेस टँकर जास्त आहे. आपण सर्व जाणकार लोक आहात. आता ॲन्युअल इयरमध्ये बजेटची तरतूद त्याच्यासाठी होत असते. त्या वर्षात ते खर्च झालं नाही तर राज्य सरकारकडे ते पैसे परत द्यावे लागतात. ते पुन्हा येतात. ते काही दिले म्हणजे कायमचेच गेले, लॅब झाले असं नाही. ते पुन्हा पैसे राज्य सरकार त्याच्यावर तरतूद करून पुन्हा ते पैसे आपल्याला देतील. आता टँकर जास्त आहेत ही आपली आपली जी सूचना आहे ती निश्चितपणाने असू शकते. मला माहीत नाही, मी माहिती घेतली नाही. पण आता ही योजना सुरू आहे. योजना झाल्यानंतर टँकर आपोआपच बंद होते. साहेब, प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात कसा प्रतिसाद मिळतो? प्रचाराचा पहिला टप्पा नाही, प्रचाराचा 3रा 4था टप्पा झाला. माझी उमेदवारी डिक्लेअर होऊन जवळजवळ शहापुरात पहिली सभा आहे. 5 दिवस. शहापुरात पहिली सभा आहे. शहापूरमध्ये मी अनेक वेळा आलो. शहापूरची सभा पहिली असेल, पण शहापूरमध्ये मी अनेक वेळा आलो. मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो, ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, 100% मोदीजींच्या आणि एकनाथ शिंदेजींच्या, अजितदादा आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. आणि सगळं वातावरण हे मोदीमय आहे. तुमचा विरोधक नक्की कोण? मी कोणाला हलक्यात घेत नाही. माझी काम करण्याची पद्धत आहे. मी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचून मी जे काय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या 10 वर्षामध्ये विकास केला तो विकास लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचवण्याचं काम करत असतो. मी दुसऱ्या लोकांसारखं बोलत नाही आणि मला बोलायची गरज येते. त्यांचं कसं चाललं आहे, भिवंडीत गेले की सांगायचं शहापूर वन साईड, शहापूरला आले की सांगायचं मुरबाड वन साईड, मुरबाडला गेले की सांगायचं कल्याण वन साईड. आता हे कुठेच वन साईड नाही. हे सगळे वंचित राहतील आणि साईडला पडतील. त्या मोदीजींच्या नेतृत्वात 10 वर्षाचा विकास झालेला आहे. त्या विकासाच्यामुळे जनतेमध्ये विश्वास आहे की पुन्हा एकदा मोदींना देशासाठी प्रधानमंत्री केलं. साहेब, तुम्ही आता बोलले मुरबाडमध्ये रेल्वेचं गाजर दाखवलं गेलं. नक्की कोणाबद्दल, म्हणजे तुम्ही कोणाबद्दल बोला? मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं नाही करायचं बाबा. मला घ्यायचं असतं मी तिकडेच नाव घेतलं असतं. माझ्या महायुतीच्या सभेमध्ये मी दुसऱ्यांची नावं घेऊन त्याला कशाला मोठं करू? आपण त्याचा शोध लावू. आपण पत्रकार मंडळ शोध लावणं आपलं काम आहे.